आता प्रतिमाची भीती हळूहळू कमी होत आहे आणि आपला प्रत्येक दिवस हा आपल्या आयुष्यात आनंद घेऊन येत आहे. आता तेव्हा प्रताप म्हणतो की हो ना, आता प्रतिमेचे मनातली भीती जात आहे आणि ती आपल्यासोबत 2 शब्द का होईना बसून तिला बोलावंसं वाटत आहे. ही खूपच छान गोष्ट आहे. तेव्हा रविराज वेगळ्याच हेतूने विचारतो की खरंच असं होईल ना आणि तिच्या मनातील भीती जाऊन ती आपल्यासाठी योग्य ते करेल ना. तर पूर्ण आजी रविराजला म्हणते हो, असा दिवस नक्कीच उजाडेल. तेव्हा कल्पना खूपच उत्साहाने म्हणते की हो ना, असे झाले तर सायलीची मेहनत रंगाला येईल आणि तिचे यश हे आपल्या घरासाठी सर्वोत्तम असेल. तेव्हा सायली लगेच म्हणते हो ना, असे झाले तर खूपच चांगले होईल आणि आता आपण एक पाऊल पुढे जायला काहीच हरकत नाही. तर पुढे सायली म्हणते की उद्याचा दिवस हा यासाठी खूपच उत्तम आहे आणि योग्यसुद्धा आहे. तर लगेच प्रिया म्हणते की ते कसं काय? काय आहे खास उद्या? तेव्हा सायली लगेच म्हणते की उद्या रक्षाबंधन आहे. तेव्हा प्रिया म्हणते की मग अस्मिता ही अर्जुनला राखी बांधेल, मग त्याच्यामध्ये प्रतिमा आत्याचा रोल कुठे येतो? तेव्हा सायली लगेच म्हणते की तू विसरत आहे बहुतेक. प्रतिमा आत्याचा भाऊसुद्धा याच घरामध्ये राहतो आणि हे सुद्धा रक्षाबंधन साजरी करू शकतात. यानंतर सगळेच खुश होतात आणि इमोशनलसुद्धा होतात, कारण आता इतक्या वर्षानंतर प्रताप आणि प्रतिमा हे रक्षाबंधन साजरी करणार असतात आणि हे सगळं विचार करून सगळ्यांना खूपच छान वाटत असतं. आणि तेवढ्यात प्रियाला नागराजचा फोन येत असतो आणि तो सारखा फोन करत असल्यामुळे प्रिया तिथून उठून जाते आणि सगळ्यांना म्हणते की मी आलेच, मला थोडंसं काम आहे आणि ती तिथून निघून जाते. आणि तेव्हा राज आपल्या वडिलांना म्हणतो, प्रतापला म्हणतो की पप्पा, याआधी तुम्हाला प्रतिमा आत्याने कधी राखी बांधली होती तुम्हाला आठवत आहे का? तेव्हा प्रताप म्हणतो की अनेक युगं उलटले असतील आणि हे सांगताना प्रताप खूपच इमोशनल झालेला असतो. आणि तेव्हा कल्पना म्हणते की आता इमोशनल होण्याचा वेळ नाही, तर आनंद साजरा करण्याचा वेळ आहे, कारण आता या घरामध्ये तुमची बहीण आली आहे म्हटल्यावर तुम्हाला ती राखी बांधणारच ना. तेव्हा सायली म्हणते की आता तुम्ही उद्या रक्षाबंधन साजरी करणार आहात, तर तुम्ही प्रतिमा आत्याला आधी काय गिफ्ट द्यायचं आहे ते तुम्हाला आठवत आहे का? तेव्हा प्रताप म्हणतो की हो, आठवत आहे ना, मी तिला साडी किंवा एखादा दागिना गिफ्ट द्यायचो. तेव्हा सायली म्हणते की आता यावर्षी पण तुम्ही असंच करा, एखादी साडी किंवा छानसा एखादा दागिना तिला गिफ्ट म्हणून द्या. आणि प्रताप खूपच खुश होतो. तर इकडे प्रिया बेडरूममध्ये येते आणि हळूच नागराजसोबत बोलायला लागते आणि त्याला चांगलाच झापते आणि म्हणते की काय हो, मी तेथे सगळ्यांच्या प्लॅनिंगवरती लक्ष ठेवत होतो आणि मी तुमचा फोन अटेंड करू की त्यांच्या प्लॅनिंगवरती लक्ष ठेवू, तुम्हीच सांगा. तेव्हा नागराज म्हणतो की त्या सुभेदारांच्या प्लॅनिंगचं मला काही सांगू नको, परंतु इथे काय प्लॅनिंग झालं आहे हे जाणून घेणं तुझ्यासाठी खूपच महत्त्वाचं आहे. तेव्हा प्रिया म्हणते असं काय मोठं प्लॅनिंग झालं आहे तिथं? आणि तेव्हा नागराज तिला सांगू लागतो की हो, इथे खूपच मोठा प्लॅनिंग झालेला आहे. इकडे महिपत हा प्रतिमेला ठार मारण्याचं प्लॅनिंग करत आहे. तेव्हा प्रिया खूपच चिडते आणि म्हणते की काय वेड्या झाला की तू, आणि प्रतिमेला कशाला मारायचं? त्याची अक्कल काय शेण खायला गेली आहे का? असं बरंच काही प्रिया त्याला बोलत असते. तेव्हा नागराजला प्रिया म्हणते की तो काहीही प्लॅन करू देत, तुम्ही मात्र त्यामध्ये सामील होऊ नका, कारण हा प्लॅन फसणार आहे. यानंतर आपण बघणार आहात की नागराज प्रियाला समजावून सांगतो आणि म्हणतो की
हे बघ, आता ही आपल्या सगळ्यांच्या डोक्यावरती टांगती तलवारच आहे. कारण जर प्रतिमा वहिनीला मागचं सगळं काही आठवलं आणि तिने सगळं सत्य सगळ्यांसमोर सांगितलं तर सगळेच आपण यामध्ये अडकू आणि महिपतसोबत आपण सुद्धा जेलमध्ये जाणार. तर ही टांगती तलवार माझ्या डोक्यावरती मला नकोच आहे. आणि तू सुद्धा विचार कर ना की जर प्रतिमा वहिनीला जर सगळं काही मागचं आठवलं आणि तिने जर सांगितलं की ही प्रिया माझी मुलगी नाहीच, तर तू काय करणार आहेस? तेव्हा हे तुला चालणार आहे का? ही रिस्क तुला घ्यायची आहे का? असं नागराज प्रियाला म्हणत असतो. तेव्हा प्रियासुद्धा खूपच घाबरते आणि ती विचार करते थोडा वेळ आणि म्हणते की नाही, असं होऊन चालणार नाही आणि ही रिस्क मला अजिबात घ्यायची नाही. ही टांगती तलवार माझ्या डोक्यावरती मला नको आहे. यानंतर प्रिया नागराजला म्हणते की मग आता काय प्लॅन करायचं आहे? काय ठरवलं आहे काय तुम्ही? तर नागराज प्रियाला म्हणतो की आता मी प्रतिमा वहिनीला मारणारच आणि इतिहासाची पुनरावृत्ती किंवा चुकी मी आता परत होऊ देणारच नाही आणि यावेळी हा प्लॅन पूर्णपणे सक्सेस होईलच. आता तुझी जबाबदारी एकच, तिथे जे काही होतंय, जे काही ठरतंय आणि सगळ्यात त्यातल्या बातम्या तू आमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत आणि प्रतिभा वहिनीला कसं मारायचं ते नागराज आणि मी आणि महिपत हे आम्ही बघून घेऊ, असं नागराज प्रियाला सांगत असतो. आणि तेव्हा प्रिया म्हणते की हो तसंच करूया. तर पुढच्या सीनमध्ये इकडे आपण बघाल की इकडे सगळेजण डायनिंग टेबलवरती बसलेले असतात आणि सगळेजण डिस्कशन करत असतात की उद्या काय करायचं, प्रोग्राम रक्षाबंधनचा कसा करायचा. तर सायली म्हणते की आपण उद्याचा खूपच उत्साहात आणि आनंदाने सण साजरा करूया. तेव्हा पूर्ण आजी म्हणते की इकडे हॉलमध्येच आपण पाठ टाकून रक्षाबंधन साजरी करूया. तेव्हा वेगवेगळे प्लॅनिंग सगळेजण करत असतात. तेव्हाच प्रताप हा खूप इमोशनल झालेला असतो आणि तो सगळ्यांना गप्प करतो आणि म्हणतो की गप्प बसा आणि तुमच्या उत्साहाला थोडासा आवार घाला, कारण आता इतक्या वर्षानंतर हे नातं कसं असेल आपल्याला माहिती नाही, कारण हे रक्ताचं नातं नाही, आमचं भाऊ बहिणीचं हे मानलेलं नातं आहे मनाने. तेव्हा आता प्रतिमा इतक्या वर्षानंतर हे नातं मान्य करेल का आणि तिला सगळं हे काही आठवेल का, हे सुद्धा प्रश्न आहे. आणि त्यामुळे मी जास्त अपेक्षा या करून ठेवत नाही, कारण इथे 2 मिनिटं आपल्यासोबत येऊन चहा पिणं आणि बसणं ही वेगळी गोष्ट आहे आणि त्या भावाला बहिणीने राखी बांधणं ही खूप मोठी गोष्ट आहे. तेव्हा नाराज होऊन तिथून प्रताप निघून जात असतो. तेव्हा सगळेजण खूपच नाराज होतात आणि ते सुद्धा इमोशनल होतात. तेव्हा सायली त्यांना अडवते आणि थांबवते आणि म्हणते की उद्याचा सण हा खूपच उत्साहात आणि मनासारखा साजरा होणार आहे. तुम्ही बघाच, तुम्हाला उद्या राखी बांधणारच आणि अशा प्रकारे आता उद्या रक्षाबंधनच्या निमित्त हा प्रोग्राम कसा साजरा होईल हे बघणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. धन्यवाद मित्रांनो.